ओम भगवते वासुदेवाय नमः. ज्ञानेश्वरीतील 16वा अध्याय देवासुर संपद विभाग योग याबद्दल आपण चर्चा करूया. तर याचा अर्थ असा होतो की दैवी आणि आसुरी संपत्तीच्या गुणाच्या विभागाचा योग असा होतो. या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने मानवी जीवनातील चांगल्या दैवी आणि वाईट आसुरी गुणाचे सविस्तर असं वर्णन या अध्यायामध्ये केलेलं आहे. तर या अध्यायाच्या प्रारंभी ज्ञानदेवाने श्री गुरु निवृत्तीनाथांचे देखील वर्णन केलेले आहे. 15व्या अध्यायात सांगितले आहे की तुम्हाला जर गुह्यतम ज्ञान प्राप्त करायचं असेल तर दैवी संपत्तीचे 27 गुण तुमच्यामध्ये असले पाहिजेत. त्याला प्रतिबंधक असणारे आसुरी संपत्तीचे 6 गुण याचे पण याच अध्यायात सांगितलेले आहेत. तर जिज्ञासू व्यक्तीला ज्ञानप्राप्तीसाठी श्रेष्ठ साधन म्हणजे दैवी संपत्ती होय. आणि ती दैवी संपत्ती म्हणजे काय आहे? मोह व अज्ञान अंधकारात योग्य मार्गदर्शन करून मुमुक्षाला म्हणजे मोक्षाची तीव्र इच्छा असणाऱ्याला ब्रह्मसुखापर्यंत पोहोचवणाऱ्यास एकत्र येणाऱ्या सात्विक दैवी संपत्तीचे वर्णन भगवंताने अध्यायात केलेले आहे. तर आसुरी संपत्तीचे वर्णन करत असताना आसुरी संपत्ती म्हणजे काम, क्रोध, लोभ हे 3 विकार म्हणजे नरकाचे 3 द्वार असून हे वृत्तीला अशुद्ध आणि कुच्छित बनवतात. या 3 विकारांना आश्रय देणाऱ्याचे कधीच कल्याण होत नाही, परंतु या 3 गुणाचा त्याग करणाऱ्याचे मात्र त्याचे कल्याण होत असते. तर आसुरी संपत्ती आणि दैवी संपत्तीमध्ये कोणते गुण असावे? तर दैवी संपत्ती माणसामध्ये कोणते गुण असावे सांगते आणि आसुरी संपत्ती माणसामध्ये कोणते गुण नसावे हे सांगते. तर अशा प्रकारे दैवी आणि आसुरी संपत्ती किंवा गुणाचं वर्णन आपण या ठिकाणी पाहत असताना पहिल्यांदा आपण आसुरी संपत्ती किंवा आसुरी जे गुण आहेत त्याबद्दल पाहूया. तर आसुरी वृत्तीची माणसं कशी असतात? तर ते नेहमी पाप प्रवृत्ती त्यांच्यामध्ये असते, वाईट काम ते करतात. त्यांचं बोलणं, चालणं, वागणं हे वाईट असतं. ते स्वैराचारी असतात, ते लोकांना छळतात आणि ते खरं तर बोलतच नाहीत. आणि ते पैशाने इतके उन्मत्त होतात की ते कुबेरापेक्षाही श्रीमंत आहेत असं त्यांना वाटतं. त्यांचे विचार वाईट असतात आणि दानधर्म जे करतात ते फक्त दाखवण्यासाठी करतात. त्यांच्यामध्ये तर नम्रपणा तर नसतोच. अविचारी असतात हे आणि दुष्कृत्य करतात आणि इतरांना तुच्छ लेखतात. उद्धटपणा किंवा हे लोक जे आहे तर जेवढे काही वाईट विचार आहेत, वाईट कृत्य आहेत ते हे करत असतात. हे अशा प्रकारचे आसुरी वृत्तीचे लोक त्याचे गुण आपण आता पाहिलेले आहेत. तर दैवी संपत्ती म्हणजे चांगले माणसाची गुण काय असतात? दैवी संपत्ती म्हणजे काय? तर दैवी संपत्ती ही सकारात्मकतेच्या प्रवासासाठी पुढं जात असते. म्हणजे त्यांच्यामध्ये सकारात्मकता असते. ते निर्भयपणा असतो, अहंकार नसतो. पुन्हा ते खरे बोलतात आणि ते सत्य असत्य याच्यातला भेद त्यांना कळत असतो आणि गरजेनुसारच ते तशा प्रकारे मनाचा विचार करत असतात. त्यांना कधीही राग येत नाही किंवा ते चिडत नाहीत. त्यागी असतात, शांत स्वभावाचे असतात आणि ते परमेश्वराशी एकरूप व्हावं असं त्यांना वाटत असतं. त्यांच्यामध्ये चांगुलपणा असतो. ते स्त्रियांचे रक्षण करतात. त्यांचं मन चंचल नसतं, त्यांनी मनावर विजय मिळवलेला असतो. ते धैर्यशील असतात, सत्वबुद्धी असते किंवा ते दानी असतात. अहंकारा त्यांच्यामध्ये नसतो. इतरांना क्षमा करत असतात. ते तप करत असतात आणि उत्तम काम करण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात आणि चांगलं काय वाईट काय हे पण ओळखण्याची त्यांच्यामध्ये कला असते. ती विवेकबुद्धी असते आणि म्हणून त्या नको त्या गोष्टी बाजूला सारून ते चांगल्या गोष्टी घेत असतात, चांगल्या गोष्टीचा स्वीकार करत असतात. तर ही आहेत दैवी माणसाची लक्षणे, चांगल्या माणसाची लक्षणे. दैवी व आसुरी शक्ती अर्जुनाला जेव्हा सांगितली तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले की हे जे 6 दोष आहेत ते आपण बाजूला करायला पाहिजे. तर त्यामुळेच आपण आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक प्रगती करू शकतो. या ऐहिक, परलौकिक, पारमार्थिक सुखासाठी आपले नैतिक, भावनिक, आध्यात्मिक जीवन हे धर्म, अर्थ, काम, मोक्ष मिळवण्यासाठी, पुरुषार्थाला संपन्न करण्यासाठी 3 विकाराचा त्याग आपण केला पाहिजे. शास्त्राचा त्याग करणाऱ्या काम, क्रोध, लोभ
असणाऱ्या स्वैराचारी व्यक्तीस सुख मिळत नाही. श्रीकृष्ण अर्जुनानं म्हणाले, तू जीवनामध्ये शास्त्रानुसार आचरण कर, असा संदेश भगवंताने या अध्यायामध्ये दिला आणि हा 16वा अध्याय संपवला, असे ज्ञानेश्वर माऊली सांगतात. ओम भगवते वासुदेवाय नमः.